श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 8 फेब्रुवारी 2025 वार रविवार या दिवशी आहे श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन. तर ते बघा मंडळी, या रविवारी आहे श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन. तर ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन साजरा करतो त्याचप्रमाणे आपल्याला श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन साजरा करायचा आहे. तर आता तो प्रगट दिन कसा साजरा करायचा, या दिवशी श्री गजानन महाराजांची पूजा कशी करायची, त्याचबरोबर या दिवशी त्यांना विशेष असा नैवेद्य दाखवला जातो. तर आता तो कुठला नैवेद्य आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. काळ बदलतो, माणूस बदलतो, पण त्याच्या श्रद्धा मात्र बदलत नाहीत. जीवनातल्या एखाद्या कठीण प्रसंगी, संकटात, जन्ममृत्यूच्या दारामध्ये जेव्हा एखादा साधू संत, त्यांची सत्पुरुषाची आपल्याला जेव्हा भेट होते, त्यांचा बोध होतो आणि त्यांची शिकवण, त्यांची कृपा आपल्या मागे उभी राहून आपला सांभाळ करते, तेव्हा त्या सद्गुरूंचे, त्या संतवाणीची निष्ठा, भक्ती, श्रद्धा ही जास्त दृढ होत असते. तसेच एक शेगावचे श्री गजानन महाराज ही त्यांची एक अशीच विभूती. आज त्यांचे अनेक भक्त सर्वत्र आहेतच, तसेच सर्वत्र म्हणजे सर्वत्र पसरलेले आहेत. तर त्यांचीच आज आपल्याला प्रगट दिन साजरा करायचा आहे. तर आपल्याला या दिवशी सेवा देखील करायची आहे, त्याचबरोबर नैवेद्य देखील दाखवायचा आहे. तर 8 फेब्रुवारीला आपल्याला श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करायचा आहे. जर आपल्याकडे गजानन महाराजांचा फोटो असेल तर आपल्याला फोटोची पूजा करायची आहे. एक पाट अंथरायचा आहे आणि तो पाट एक पाट घ्यायचा आहे, त्या पाट ठेवायचा, त्यावर कपडा अंथरायचा, शक्य झाल्यास पिवळा कपडा अंथरा, त्यांच्यावर गजानन महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरी चालेल. अगदी त्याची पंचोपचारी आपल्याला पुसून घेऊन पूजा करायची आहे. जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्तीचा अगोदर पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने असा अभिषेक करा आणि त्या कपड्यावर आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे. नंतर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. अशा प्रकारे पूजा करायची, त्यांना फळं अर्पण करायची, त्यांना फुलं अर्पण करायची. शक्य झाल्यास आपल्याला या दिवशी त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. अशा प्रकारे आपण पूजा करायची, आरती करून घ्यायची आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये या दिवशी त्यांना विशेष असा नैवेद्य दाखवला जातो. तर आपण या दिवशी म्हणजेच गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. श्री गजानन महाराज हे अतिशय साधे सत्पुरुष होते, ते संत होते. तर या दिवशी त्यांना आवडणारा नैवेद्य म्हणजे काय, तर त्यांना अतिशय साधे होते. त्यांची आवडही अतिशय साधी अशी होती. तर या दिवशी आपल्याला त्यांना पिठलं आणि भाकरी आणि ठेचा आणि थोडंसं लोण्याचा गोळा आपल्याला त्यांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. परत एकदा सांगते, पिठलं, भाकरी, ठेचा आणि थोडंसं लोणी हा नैवेद्य आपल्याला या दिवशी श्री गजानन महाराजांना आवर्जून दाखवायचा आहे. आणि आता त्यांचा ज्या वेळेस आपली सर्व पूजा वगैरे होऊन जाईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्यानंतर आपल्याला त्यांची सेवा देखील करायची आहे. तर त्या तिथीला त्या वारी आपण जर त्या देवाची सेवा केली तर ती सेवा फलित जात असते. आणि कारण त्या तिथीला ते जे देव असतात त्यांची आपण सेवा करत आहोत, ते देव सूक्ष्म रूपामध्ये पृथ्वी तलावर येतात आणि जे कोणी त्यांची उपासना, सेवा करत आहे त्यांना ते कृपा आशीर्वाद देतात. त्यांच्या मनोवंचित इच्छा देखील ते पूर्ण करत असतात. म्हणून या दिवशी आपल्याला आपण जी पूजा तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला सेवा देखील करायची आहे. आता सेवा काय करायची, तर
श्री गजानन महाराजांचा भक्त विजय ग्रंथ आहे. आणि हा असा एक बघा हा ग्रंथ आहे की हा भक्त विजय ग्रंथ हा आहे आणि या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. अतिशय छोटासा ग्रंथ आहे, पण आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही. आता तुमच्या वाचण्याच्या स्पीडवर आहे. अतिशय साधा सोपा असा हा ग्रंथ आहे. तुम्ही एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये एक मांडी तुम्ही हे पारायण करू शकता. बघा, ज्याप्रमाणे श्री स्वामी चरित्र सारामृताला आपल्याला 1 ते 1.5 तासामध्ये होऊन जातं, अगदी त्याचप्रमाणे अगदी छोटे छोटे असे अध्याय आहेत. तुम्हाला बघा 1.5-2 तासामध्ये तर तुमचं पारायण अगदी साध्या पद्धतीने पटकन होऊन जाईल. पण जर तुम्हाला वेळ नाही आहे, बघा एवढा वेळ शक्य होत नाही आहे, तर तुम्ही 3 दिवसांचं सुद्धा पारायण करू शकता. म्हणजेच बघा, तुम्ही आज व्हिडिओ पाहिला तर आजपासूनही या पारायणाला सुरुवात करू शकता. तर बघा, प्रगट दिन रविवारी आहे, म्हणजेच तुम्ही 3 दिवसांचंही पारायण करू शकता. त्याच बघा, हे पारायण यामध्ये बघा 21 अध्याय आहेत. तर दररोज तुम्ही असे 7-7-7 असे 21 अध्याय पठण करू शकता, किंवा अगदी त्याच दिवशी तुम्ही केलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. तर या दिवशी आपल्याला याचं उद्यापन देखील करायचं आहे. आता उद्यापन म्हणजे असं विशेष असं काही नसतं, फक्त आपण त्या दिवशीच जो फोटो वगैरे मांडलेला आहे, जी काही पूजा वगैरे मांडली आहे, त्या फोटोसमोर आपल्याला फुलं फळं अर्पण करायची, त्यांची पंचोपचारी पूजा करायची, आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य तर आपल्या सर्वांना माहीत झाला आहे. भाकरी, पिठलं, ठेचा आणि लोणी याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आपण वर्षभर यांची सेवा करणं आपल्याला शक्य होत नाही. तर बघा, नेहमी आपल्याला शक्य होत नाही, तर कमीत कमी त्या वारी त्या तिथीला तर आपल्याला करायचीच आहे. आपण सेवा करायलाच पाहिजे. त्यामुळे जर आपल्याला वर्षभर करणं शक्य होत नाही, तर या दिवशी म्हणजेच गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला श्री गजानन भक्त विजय ग्रंथाचं पारायण आपल्याला अवश्य करायचं आहे. बघा, यामुळे तुमच्या सर्व संकट श्री गजानन महाराज तुमची सर्व दुःख संकट दूर करतील आणि तुमच्या सर्व ज्या काही मनात ज्या काही इच्छा आहेत तर ते पूर्ण करतील. या ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांनी कशा प्रकारे लोकांचं रक्षण केलेलं आहे, कशा प्रकारे लोकांच्या मनोमन इच्छा त्यांनी कशा पूर्ण केलेल्या आहेत, हे सर्व या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर अतिशय प्रभावशाली असा हा ग्रंथ आहे. तुम्ही सर्वांनी याचं पारायण करावं. तर बघा, मी सुद्धा करणार आहे. मी दरवर्षी बघा वर्षभर माझ्या बघा जे शक्य होईल त्या काही सेवा देखील सांगत असते, करत असते. वर्षातून एकदा तरी श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी भक्त विजय ग्रंथाचं पारायण अवश्य करा. तुम्ही त्याचं बघा, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमच्या ज्या काही मनोवांछित इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्या. तर ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत मला शेअर करायची होती. श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी दिन कसा साजरा करायचा, त्याचबरोबर कुठलीही सेवा करायची, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.